मुलाच्या रूमवर आली, परंतु भाजीला काय बनवायचं आणि प्रश्न पडला. घरामध्ये जे होतं त्याच्यापासूनच आज मी तुम्हाला पातोडीची भाजी करून दाखवणार आहे. इथे कांद्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहे आणि थोडंसं जिरं टाकणार आहे, कारण मुलांकडे काही जास्त मसाले राहत नाही. त्याच्यामुळे मी कमी मसाले टाकूनच आज मी तुम्हाला पातोडीची भाजी करून दाखवणार आहे आणि खूप मस्त टेस्टी पण झालेली आहे. आता आपण सगळं भाजून घेतलेलं आहे, त्याला मी बाजूला ठेवलेला आहे आणि तो मसाला थंड होईपर्यंत कुकरमध्ये भात लावलेला आहे आणि भात आपला मंद आचेवर होत आहे. आता त्याच्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन हे बाहेरचं आहे, विकतचं बेसन आहे. आता त्या बेसनमध्ये कोणती डाळ वापरली आहे जास्त याचं तर मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, परंतु त्याच्यामध्येच मी थोडंसं हळद टाकणार आहे, मीठ टाकणार आहे आणि थोडं तिखट टाकणार आहे. अगदी थोडं टाकायचं, काही जास्त टाकायचं नाही, फक्त टेस्ट येईपर्यंत मी त्यामध्ये टाकणार आहे. आता सगळं जिन्नस आपलं टाकून झालेलं आहे आणि 1 वाटीच बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. जर तुम्हाला लागेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं परत आपण पाणी टाकू आणि रईने आपल्याला पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी भिजवून घेतलेलं आहे, पण मला थोडंसं अजून त्यामध्ये 2 चम्मच मला बेसन टाकायचं होतं, कारण तेवढं आम्हाला काही पुरणार नव्हतं, म्हणून मी 2 चमचे परत टाकलं आणि परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता मिश्रण इथे छान एकसारखं झालेलं आहे. कढईमध्ये निर्लेकच्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी झाली की लगेच त्यामध्ये मग जिरंसुद्धा टाकलेलं आहे. मोहरी आणि जिरं आपलं चांगलं झालेलं आहे आणि जो मी मसाला केला होता ना, भाजून घेतला होता, त्यामध्ये मी थोडासा कोथिंबीर आणि मिरच्या टाकून सगळं वाटण केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला पातोडी कशी करायची म्हणून सांगणार आहे आणि आपलं बेसन पूर्ण भिजवलेलं बेसन त्यामध्ये टाकायचं आणि त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आणि ते मग मी बाजूला ठेवलेलं आहे. आता कढईमध्ये तेल, मोहरी, जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला टाकला आणि त्याला छान मंद आचेवर तेल सुटेपर्यंत छान त्याला हलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे. 2 चमचे मी तिखट टाकलेलं आहे. मीठ, धने पावडर टाकायचं आणि हळद टाकायची. मसाले जळू नये म्हणून थोडंसं त्यावर पाणी टाकायचं आहे आणि मसाले आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे. मसाले चांगले झाल्यावरच नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. छान मसालासुद्धा चांगला झाल्यानंतर मग त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. कमीत कमी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. इकडे आपल्या वड्यासुद्धा चांगल्या थंड्या झाल्यानंतर त्याला काप करून घेतल्या आणि रश्श्याची भाजी, कारण मुलांनी बरेच दिवसापासून पातोडीची भाजी खाल्ली नव्हती, म्हणून आज मी त्यांना पातोडीची भाजी करून दिली आहे रूमवर आणि बस त्याच्यासोबत आम्ही भात आणि पोळ्या घेऊन मस्त आम्ही असं जेवण केलेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर गप्पा टप्पा हॉलमध्ये बसलो आणि थोडंसं आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणून बाहेरून फिरून आलो आहे, कारण बाहेर गावी गेल्यानंतर फिरणं थोडं जास्त होते आपलं.